चीज मस्त थंडी आहे संध्याकाळी. नमस्कार, मी अरुणा चौधरी माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर आम्ही निघालोय महाबळेश्वरला. काव्य आर्याला सुट्टी लागली आहे. आम्ही म्हटलं कुठेतरी फिरून येऊया. तर मग पुढचे हे 2-3 ब्लॉग जे आहेत ते सर्व तुमच्याबरोबर मी महाबळेश्वरचे शेअर करणार आहे. गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण कशाला थांबलोय बेटा? जेवायला नाही, ब्रेकफास्ट करायला थांबलोय. तर आता आम्ही आलोय विठ्ठल कामत ब्रेकफास्ट करायला. आता 10 वाजले. 10 वाजले, 10 9:30 वाजले. विहंग काव्य आर्याचं डेस्टिनेशन आलं. डोंगर असा हिरवा गार आहे हा एकदम. आता उतरायचं ना रे बाळा आपल्याला. कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक. विहंग विहंग. तर आम्ही आलो आहोत पंचगणी मधल्या कोर्टयार्ड मध्ये, जिथे 2 दिवसासाठी आम्ही रूम बुक केलाय. तर हे रिसेप्शन आहे, रिसेप्शन एरिया आहे. इथे आम्हाला हे कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक दिलंय.
आता आम्ही जेवायला. तू बोललेलं आवडतं माहिती खूप जणांना ब्लॉगिंग मध्ये, नाही माहिती? वेलकम मॅम. तर आम्ही हा विला बुक केलेला, तर ही रूम आहे. काव्याला आवडलं ना? स्पेशली बाथ बाथटब आवडला तुला? हे बाथरूम अँड सरप्राईज. मला म्हटलं फक्त शावर आहे का, मग इकडे काय आणि असं बघितलं इकडं. आणि अशात बघून मला वाटलं की दोन दोन शावर आहे. आणि इथे आणि नंतर इकडे हे वाव गार्डन पण आहे. माझे पाय भाजतायत. बाय. माझे नाही भाजतायत. काव्य आता आराम करणार ना, तू एवढी गाडी चालवून आली है ना बेटा? गाडी नाही चालला. मग आता हे सगळे ना स्विमिंग पूल मध्ये चालेत एन्जॉय करायला. पप्पाकडे बसायचंय त्याला. Better I was prepared. हळूहळू. त्याची घाई बघा. थंड आहे काव्या पाणी? नको नको नको.
थांब तिकडे नाही जायचं. जास्त पुढे नाही जायचं. त्याला मोठा समजतो स्वतःला ऍक्च्युली. हा इथं उभा राहा. तर थंडीने कापतोय बर का. गुड्डू इकडं बघ. गुड्डू राजा. विहंग उन्हामध्ये बसला तू. निवांत आहे ना विहंग. हॅपी हॅपी. आता कुठे चालली काव्या? हे करा चहा कॉफी. हायटीला चाललोय आम्ही. हे बघ इथे चिप्स दिलेत त्यांनी. चिप्स घे. आवडले तुला वेफर? हे सगळं आर्यच्या आवडीचं आहे. हा? बघ त्या पेंटिंग वरती बरोबर 3 माकडे आहेत. कुठे आहे सांग? एक तिकडे हा. झाडाच्या मागे आणि एक पुढं आणि एक थोडंसं मागे. 3 माकड. मी मला हे रिमोट मध्ये तुला कळलं का अर्थ त्याचा? बेबी कळलं. आता आहे ना आम्ही थोडासा आराम केला. आम्ही हायटी करून आल्यानंतर आणि आता आम्ही चाललोय बाहेर थोडस फिरायला. आणि थंडी आहे इकडे मस्त. वाटत नाही उन्हाळा आहे म्हणून. म्हणजे असं कडकडीत. आणि एवढी छान अशी मस्त थंडी आहे संध्याकाळी. आणि आता आम्ही बाहेर फिरायला चाललोय थोडा. मामा मामा माझा एक पोर्ट्रेट मध्ये फोटो काढणार. असं काढणार. आता आम्ही आलोय महाबळेश्वर मध्ये. तर इथे गाडी पार्किंग करायला जागा आहे. मग आता इथे गाडी पार्क केली. महाबळेश्वरचं जे मार्केट आहे ते बघणार आहे आता.
दिव्यांग इकडे ये बेटा. आता ना मी जेवायला आलोय इथे मेघदूत रेस्टॉरंट म्हणून आहे महाबळेश्वर मध्ये तिकडे. दोन स्ट्रॉबेरी क्रीम द्या ना. तर आम्ही मस्त महाबळेश्वरच्या या मार्केटमध्ये फिरलो. मेघदूत म्हणून हॉटेल आहे तिथे जेवलो आणि नंतर मस्त स्ट्रॉबेरी क्रीम विथ आईस्क्रीम हे खाल्लं आणि मग नंतर आम्ही हॉटेलला आलो. तर सकाळपासून माझ्या डोळ्यातून कंटिन्युअसली पाणी येत होतं, त्यामुळे थोडीशी सर्दी झालेली आणि त्यामुळे डोळे सुजले होते. तर मग दुपारी हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर मी रिसेप्शनला फोन केला की मेडिसिन भेटेल का. तर त्यांनी एका मेडिकलवाल्याचा नंबर दिला आणि मग त्याने मला हॉटेलमध्ये औषधं आणून दिली. तर काहीतरी ॲलर्जी झाली होती माझ्या डोळ्यांना. तर मग थोडा वेळ आराम केल्यानंतर मग मला बरं वाटलं होतं. तर त्यामुळे या व्हिडिओमध्ये थोडेसे माझे डोळे सुजलेले दिसत असतील, कारण कंटिन्युअसली पाणी येत होतं डोळ्यातून. तर मग आज आमचा महाबळेश्वरमधला पहिला दिवस होता. तर असा हा आजचा व्लॉग होता, महाबळेश्वरचा पहिला दिवस. तर कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.